नमस्कार. मी सी आनंद बारपुते. आज आपल्याला महाराष्ट्र सरकारची जी शीतसाखळी मूल्यवर्धन आणि साठवणुकीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याची योजना आहे, म्हणजे कोल्ड स्टोरेज स्कीम, त्याविषयी थोडीशी माहिती देणार आहे. या स्कीमचा उद्देश शेतकऱ्यांच्या दारापासून ते ग्राहकापर्यंत किंवा उत्पादन क्षेत्र ते बाजारपेठेपर्यंत एकात्मिक आणि पूर्ण शीतसाखळी आणि साठवणुकीच्या सुविधा निर्माण करणे. या योजनेअंतर्गत उत्पादनाचे ठिकाणी प्री कूलिंग सुविधा, प्री कूलिंग म्हणजे मुख्य कूलिंगसाठी जाण्याच्या पूर्वी अगोदर एक प्री कूलिंग स्टोरेज असतं. त्या ठिकाणी प्री कूलिंग होऊन मग मेन कोल्ड स्टोरेजमध्ये माल साठवण्यात येतो. तर ती प्री कूलिंग सुविधा, रेफर व्हॅन म्हणजे रेफ्रिजरेटेड व्हॅन, कूल व्हॅन असते आणि फिरत्या शीतगृहासाठी अनुदान दिले जाईल. तर हे शीतगृह कसं आहे, फिरतं शीतगृह, रेफ्रिजरेटेड व्हॅन, प्री कूलिंग स्टेशन आणि मुख्य कूलिंग ह्या गोष्टीसाठी हे देण्यात येईल, हे अनुदान देण्यात येईल. योजनेतील घटक, पात्र उद्योग, कुणाकुणाला हे देण्यात येईल? अन्न प्रक्रिया उद्योगांशी निगडित पूर्व प्रक्रिया केंद्र म्हणजे वजन काटा, सॉर्टिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, प्री कूलिंग, चिलिंग, कोल्ड स्टोरेज, IQF, इंडिव्हिज्युअली क्विक फ्रीजिंग व एकात्मिक इंटिग्रेटेड शीतसाखळी स्थापन करणे. या सर्व घटकांसाठी ही सबसिडी योजना लागू राहील. पात्र संस्था कुणाकुणाला देईल ही सबसिडी मिळू शकेल? फळे व भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया उत्पादने इत्यादीवर आधारित अन्न प्रक्रिया प्रकल्प चालवणारे किंवा स्थापित करत असलेले शासकीय सार्वजनिक उद्योग, सक्षम शेतकरी उत्पादक कंपनी गट, महिला स्वयंसहायता गट, खाजगी उद्योग क्षेत्र, ग्रामीण बेरोजगार युवक, सहकारी संस्था इत्यादी अशा अन्न प्रक्रिया प्रकल्पापैकी फळे व भाजीपाला सारख्या नाशवंत शेतमालाच्या प्रक्रियेच्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे कोणीही महिला बचत गट म्हणा, एखादा प्रोप्रायटरी फर्म म्हणा, पार्टनरशिप म्हणा, कंपनी म्हणा, एखादी सहकारी संस्था म्हणा, हे सगळेच पात्र आहेत. हे सगळेच या स्कीमच्या मध्ये ॲप्लिकेशन सबसिडीसाठी करू शकतील. आर्थिक सहाय्य हे नेमकं किती असेल? कारखाना व यंत्रसामुग्री, प्लांट अँड मशिनरी आणि तांत्रिक नागरी बांधकामाच्या किमतीच्या 30% अनुदान, कमाल मर्यादा 50 लाख रुपये. 50 लाखापर्यंत हे आपल्याला सबसिडी मिळू शकेल. या योजनेअंतर्गत अनुदान क्रेडिट लिंक्ड बॅक एंडेड सबसिडी या तत्वानुसार 2 समान वार्षिक हप्त्यात प्रकल्प पूर्ततेनंतर व पूर्ण क्षमतेने उत्पादन आल्यानंतर देण्यात येईल. कमिशनिंग ऑफ प्रोजेक्ट अँड ऑन स्टार्ट ऑफ प्रोडक्शन टू फुल डिझाईन कॅपॅसिटी. तर हे कसं आहे की 2 हप्त्यात देण्यात येईल. एक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि दुसरं कमर्शियल ऑपरेशन्स जे आहे कंटिन्युअस पूर्ण क्षमतेने चालू झाल्यानंतर दुसरा हप्ता देण्यात येईल. प्रकल्पांना मंजूर करण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेपैकी कर्जाची रक्कम किमान 1.5 असावी. म्हणजे कर्जाची जी रक्कम आहे, जर आपल्याला एक 50 लाख रुपये सबसिडी हवी असेल तर आपली कर्जाची रक्कम त्याच्या 1.5 पट म्हणजे 75 लाख ही कर्जाची किमान रक्कम असणे आवश्यक आहे. तत्वता मान्यतेसाठी इन प्रिन्सिपल अप्रुव्हलसाठी अर्ज स्वीकारणे. संचालक कृषी प्रक्रिया कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे नावे अर्जदार उद्योजक प्रकल्प प्रस्ताव संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फत तत्वता मान्यतेसाठी सादर करतील. प्रकल्पाचे व्यापारी उत्पादन सुरू होण्यापूर्वी अर्जदाराने किमान 2 महिने अगोदर विहित नमुन्यात मान्यतेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल ॲनेक्स्चर 4 ॲनेक्स्चर 11 अन्वये विहित मार्गाने सादर करावा. परिच्छेद क्रमांक 2.8 मध्ये विहित केलेली सर्व कागदपत्रे माहिती प्रकल्पासोबत सादर करणे आवश्यक आहे. सदर प्रकल्प प्रस्ताव संचालक कृषी प्रक्रिया यांचे अभिप्रायासह माननीय आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने आयुक्तस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीकडे तत्वतः मान्यतेसाठी प्रिन्सिपल अप्रुव्हलसाठी सादर करतील. प्रकल्प मंजुरी समितीने मान्यता केलेल्या प्रस्तावाला संचालक कृषी प्रक्रिया मधील विहित नमुन्यात प्रवर्तकास कळवतील. आता अनुदान वितरण, प्रत्यक्ष अनुदान वितरण हे 2 हप्त्यात होईल. पहिल्या हप्त्याचे वितरण कसं होईल? प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अनुदानाचा पहिला हप्ता देय होईल. तथापि खर्चाबाबतचे चार्टर्ड अकाउंटंटचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
सदर प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हास्तरीय प्रकल्प अंमलबजावणी समितीने योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रकल्पाची मोका तपासणी म्हणजे प्रत्यक्ष फिजिकल तपासणी करून सर्व कागदपत्रांची छाननी करून खात्री झाल्यानंतर मंजूर अनुदानाच्या 50%चा पहिला हप्ता खालील कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वितरित करण्यात येईल. तर कुठले कुठले कागदपत्र पूर्तता करणं आवश्यक आहे? नंबर 1, नोटराईज हमीपत्र. उद्योजकाने किंवा लाभार्थ्याने ₹100च्या गैर न्यायिक स्टॅम्प पेपर म्हणजे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर नोटराईज हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्याचा नमुना आम्ही आपल्याला देऊ. नोटराईज प्रतिज्ञापत्र. उद्योजकाने लाभार्थ्याने ₹100च्या गैर न्यायिक स्टॅम्प पेपरवर नोटराईज प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. बँकेचे प्रमाणपत्र. ॲनेक्स्चर 5 मध्ये नमूद केल्यानुसार बँकेकडून घेतलेल्या मुदत कर्जाचे वितरण झाले आहे म्हणजे डिस्बर्समेंट झाल्याची खात्री व पहिल्या हप्त्याचे अनुदान वितरित करण्याचे नाहरकत प्रमाणपत्र. म्हणजे बँकेचं NOC सुद्धा लागेल की आता पहिल्या हप्त्याची सबसिडी द्यायला आमची काही हरकत नाही आणि आम्ही एवढं लोन डिस्बर्स केले. तर असं एक बँकेचं प्रमाणपत्र ॲनेक्स्चर 5 मध्ये म्हणल्याच्या नमुन्याप्रमाणे आपल्याला द्यावं लागेल. याचबरोबर CAचं प्रमाणपत्र. हे कशासाठी? ॲनेक्स्चरनुसार उद्योजकाने मुदतीचे घेतलेले कर्ज व उद्योजक लाभार्थ्याने स्वभांडवल खर्च झाल्याचे CA प्रमाणपत्र प्राप्त होणे आवश्यक आहे. म्हणजे स्वतःचंही भांडवल प्रत्येक प्रकल्पात टाकावं लागतं. तर ते ज्या पर्सेंटेजमध्ये सांगितलेलं आहे त्यानुसार CA भांडवल आपलं स्वतःचं भांडवल टाकलेलं आहे का नाही उद्योजकांनी ह्याच्यासाठी CAचं एक प्रमाणपत्र आवश्यक आहे. पुरवठादाराकडून विक्रेत्याकडनं प्राप्त झालेले चलन किंवा पावत्या. तर जो पुरवठादार किंवा विक्रेता जो असतो त्याच्याकडनं काही चलन किंवा पावत्या असतील तर त्या सुद्धा आपल्याला सबमिट कराव्या लागतील. उत्पादक व पुरवठादार यांनी पुरवलेल्या बाबीनुसार कामाची प्रगती, गुणवत्ता, संख्या इत्यादीची तांत्रिक व भौतिक तपासणी केल्याचे चार्टर्ड इंजिनियर, स्थापत्य, वास्तुविशारदचे प्रमाणपत्र. ह्याच्यात चार्टर्ड इंजिनियर, मेकॅनिकल किंवा सिव्हिल यांनी जे मशिनरीची कमिशनिंग झाली आहे आणि कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं आहे या संदर्भाचं एक प्रमाणपत्र द्यावं लागतं. प्रकल्प मंजुरीनुसार उत्पादक व पुरवठादार यांनी पुरवठा केलेल्या कारखाना व संयंत्राची तांत्रिक तपासणी व गुणवत्ता संदर्भातील चार्टर्ड इंजिनियर मशिनरीचे अभिप्रायाचे प्रमाणपत्र. प्रकल्पाच्या भौतिक प्रगतीची साईट तपासणी प्रकल्प मंजुरीनुसार जिल्हास्तरीय प्रकल्प अंमलबजावणी समितीने करावी. अनुदानाचे दुसऱ्या हप्त्याचे वितरण करणे. दुसऱ्या हप्त्याचे अनुदान प्रकल्पाचे उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर वितरित करण्यासाठी जिल्हास्तरीय प्रकल्प अनुदान मंजुरी समितीच्या प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत प्रकल्पाची भौतिक तपासणी केली जाईल. संबंधित प्रकल्पधारकांनी सर्व आवश्यक कागदपत्रे, अनुदानाचा पहिला हप्ता व बँकेच्या मुदतीचे कर्ज 100% खर्च झाल्याचे लेखा परीक्षित म्हणजे ऑडिटेड उपयोगिता प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे प्रवर्तकाचे 100% आर्थिक योगदान खर्च झालेबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तर दुसरा जो हप्ता आहे तो फुल कॅपॅसिटीने प्रोडक्शन चालू झाल्यानंतर किंवा स्टोरेज चालू झाल्यानंतर मिळेल आणि त्याच्यासाठी काय काय सादर करावं लागेल? 1. उपयोगिता प्रमाणपत्र. GFR 19 नुसार CA प्रमाणित करणे आणि बँक आणि प्रवर्तक लाभार्थी कंपनीची प्रतिस्वाक्षरी आवश्यक आहे. म्हणजे नुसते CAचं प्रमाणित नाही, CAचे प्रमाणित केल्यानंतर बँकेने त्याच्यावर सही केली पाहिजे आणि प्रवर्तकांनी स्वतः त्याच्यावर सही केली पाहिजे. CA प्रमाणपत्र. ॲनेक्स्चर 9 नुसार मुदतीचे कर्ज 100% आणि 100% प्रवर्तकाचे योगदान प्रत्यक्ष खर्च केल्याचे प्रमाणपत्र तसेच पहिल्या हप्त्याचे अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्यानंतर अनुदान देय होईल. नंबर 3. बँकेचे प्रमाणपत्र. ॲनेक्स्चर 5 मध्ये नमूद केल्यानुसार राज्य शासनाने वितरित केलेल्या पहिल्या हप्त्याच्या अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र व मुदत कर्ज 100% वितरित केल्यामुळे अनुदानाचा दुसरा हप्ता वितरित करण्यास हरकत नाही असं बँकेचे एक प्रमाणपत्र आपल्याला लागेल. NOC बँकेचं दुसऱ्या हप्त्यासाठी सुद्धा बँकेचे NOC आवश्यक आहे. चार्टर्ड इंजिनियरचे प्रमाणपत्र. बाबनिहाय आणि किंमतनिहाय तांत्रिक बांधकामे चार्टर्ड इंजिनियरने, स्थापत्य विशारदने प्रमाणित करावीत आणि बाबनिहाय, किंमतनिहाय कारखान्याची आणि मशिनरीची तपशीलवार माहिती चार्टर्ड इंजिनियरने प्रमाणित केलेली असावी. उद्योजकाने, लाभार्थ्याने सदरची प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक राहील. अजून काय काय आवश्यक कागदपत्र आहे? तर सविस्तर प्रकल्प अहवाल. ॲनेक्स्चर 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विहित नमुन्यातील अर्ज, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट,
बँक किंवा वित्तीय संस्थांकडील मुदतीचे कर्ज मंजुरी पत्र म्हणजे सँक्शन लेटर, बँक किंवा वित्तीय संस्थांकडील प्रकल्पाचा मंजुरी अहवाल, मूल्यमापन अहवाल किंवा बँकेचा ॲप्रेझल रिपोर्ट, प्रकल्पाचे नोंदणी प्रमाणपत्र, कंपनीची नोंदणी, भागीदारीची नोंदणी असेल तर ते, संस्थेची नियमावली जेथे लागू असेल तेथे सोसायटीची नियमावली किंवा भागीदारी प्रकल्पाचा करारनामा, प्रकल्पधारकाचा बायोडाटा, पार्श्वभूमी, प्रवर्तक संस्थेविषयी माहिती म्हणजे संस्थेचा बायोडाटा आणि संस्था ज्यांची आहे असे कंपनीचे डायरेक्टर, सोसायटीचे डायरेक्टर, पार्टनरशिप संस्थेचे पार्टनर किंवा प्रोपरायटर यांचा देखील बायोडाटा आपल्याला जोडणं आवश्यक आहे. वार्षिक अहवाल आणि मागील 3 वर्षाचे ऑडिट स्टेटमेंट विस्तार विषयक आणि स्तर उंचावणे संदर्भातील प्रस्तावाकरिता म्हणजे जर अपग्रेडेशन करायचं असेल किंवा जर आपलं एक्सपान्शन करायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना सुद्धा ही सबसिडी मिळू शकेल, पण त्याच्यासाठी त्यांना इतर डॉक्युमेंट बरोबर मागील 3 वर्षाचे ऑडिट स्टेटमेंट सुद्धा देणे आवश्यक आहे. जमिनीच्या संदर्भात 7/12/8 जमीन भाडेपट्ट्यावर घेतली असेल, भाडेपट्ट्याचा कालावधी किमान 10 वर्षे असावा. तर महाराष्ट्र शासनाच्या कोल्ड स्टोरेज सबसिडी स्कीमसाठी भाडेपट्टा कितीचा असला पाहिजे? किमान 10 वर्षाचा. सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी 15 वर्षाचा. म्हणून आपण बनवताना सर्वसाधारणपणे 15-20 वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीचा लीज डॉक्युमेंट तयार करून घ्या. 11. बाबनिहाय आणि किमतीनिहाय तपशीलवार माहिती तांत्रिक सिव्हिल बांधकामे आणि चार्टर्ड इंजिनियर स्थापत्य वास्तुविशारद यांनी प्रमाणित केलेली असावीत. तर चार्टर्ड इंजिनियर जे असतात त्यांनी मेकॅनिकल किंवा सिव्हिल असतात तर त्यांच्याकडनं बांधकाम पूर्ण झाल्याचं आणि मशिनरी इरेक्ट झाल्याचं प्रमाणपत्र आपल्याला देणं आवश्यक आहे. बाबनिहाय किंमतनिहाय तपशीलवार माहिती प्लांट अँड मशिनरीबाबतचं प्रमाणपत्र, पुरवठा धारकाकडील प्रकल्पासाठी लागणारी प्लांट अँड मशिनरी साहित्याची दरपत्रके सादर करणे. त्याचं दरपत्रकही आपल्याला सादर करावं लागेल की आपल्याला प्लांट अँड मशिनरीची काय काय किंमत द्यावी लागणार आहे त्याचं दरपत्रक. बाजारपेठेविषयीची माहिती, प्रकल्प अहवालाबरोबरच आपल्याला बाजारपेठेची माहिती आपल्याला तिथं डिटेल देणं आवश्यक आहे. कृषी प्रक्रिया प्रकल्पाचा फ्लो चार्ट म्हणजे प्रकल्प कसा कसा आपण इम्प्लिमेंट करणार आहोत त्याचा एक फ्लो चार्ट सुद्धा आपल्याला देणं आवश्यक आहे. SSI स्मॉल स्केल इंडस्ट्रीज लायसन्स किंवा IEM मोठं जर युनिट असेल तर IEM इंडस्ट्रियल एंटरप्राइज मेमोरेंडम लायसन नोंदणी प्रमाणपत्र. FSSAI हे फूड प्रोसेसिंगचे रिलेटेड असल्यामुळं फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाचे एक प्रमाणपत्र आपल्याला द्यावं लागतं, ते सुद्धा देणं आवश्यक आहे. प्रकल्प राबवण्यासाठीचे वेळापत्रक, जमिनी अधिकृत केल्याची तारीख म्हणजे जे वेळापत्रक आपण देतो त्याच्यामध्ये काय काय म्हटलं पाहिजे, जमीन कधी आपण अधिकृत केली आहे ती तारीख, इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची तारीख, बांधकाम पूर्णत्वाची तारीख, प्लांट अँड मशिनरी उभारणीची तारीख, प्रायोगिक तत्वावर उत्पादन सुरू करण्याची तारीख, व्यापारिक तत्वावर उत्पादन सुरू करण्याची तारीख, प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची तारीख. 17. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र नोटराईज करून सादर करणे. संस्थेचे भागीदार, संबंधित कंपन्या किंवा कंपन्यांचा समूह, त्याचप्रमाणे कंपनी मालक यांनी स्वतः अन्न प्रक्रिया प्रकल्पासाठी आर्थिक अनुदान अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून मिळाले किंवा नाही त्याचा तपशीलवार माहिती सादर करणे आवश्यक आहे. की आपण दुसरी कुठली गव्हर्नमेंट ग्रँट घेतली आहे का, पूर्वी संबंधित संस्थेने अनुदान मिळण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय, केंद्र सरकार, केंद्र शासनाच्या संस्था, यंत्रणा, राज्य शासन या प्रक्रिया उद्योगासाठी संस्थेला अनुदान मिळण्यासाठी सादर केलेला तपशील असेल तर तोही इथं सादर करावा. म्हणजे दुसरी कुठली सबसिडी आपण घेतली असेल दुसऱ्या कुठल्या स्कीमच्या अंतर्गत केंद्र किंवा राज्य शासनाची तर त्याचे डिटेल्स आपल्याला इथं सादर करणं आवश्यक आहे. मंजुरीपत्र जारी करण्याच्या तारखेपासून प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा कालावधी सुमारे 6 महिन्याचा असेल. म्हणजे मंजुरीपत्र आपल्याला ज्यावेळेस मिळतं या शासनाचं त्यापासून प्रकल्प अंमलबजावणीचा कालावधी हा 6 महिन्याचा असला पाहिजे. जिल्हास्तरीय प्रकल्प अंमलबजावणी समितीने प्रकल्पाची प्रगती तपासून त्या संदर्भातला आपला अहवाल हा देणं आवश्यक आहे. तर ही संपूर्ण जी माहिती होती ती कोल्ड स्टोरेज चेन एस्टॅब्लिश करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जी सबसिडी स्कीम आहे जिची मर्यादा आहे 30% 30% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट ऑर 50 lakh विच एव्हर इज लोअर. तर ह्या संदर्भातली ही आपल्याला माहिती घेतली. आपण सर्वजणांनी हा व्हिडिओ शांतपणे ऐकून घेतलात
याबद्दल मी सी आनंद बारपुते आपलं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच सर.